रेणुकादेवी यात्रा महोत्सव सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये उत्सव संपन्न होणार आहे। यावर्षी यात्रा ही मोठ्या प्रमाणावर भरणार असून यामध्ये संस्थांना अनेक उपक्रम चिखलीकरांसाठी आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये भव्य कीर्तन महोत्सव, दिलेर खालसा येथील पंजाबचे जे लोक येणार या ठिकाणी चित्तथरारक खेळ, वाघ्या मुरळी, लेझिम टिपऱ्या या सर्वांचा समावेश या यात्रेचं आकर्षण राहणार आहे। आपण यात्रेमध्ये जेव्हा सामील होतो तर त्यावेळेस आपल्या माता भगिनीची सुरक्षा ही आपल्या हातात असते आणि त्या माता भगिनीला सुरक्षा पुरवण्याचं काम हे चिखली शहरातील सर्व जनतेनं करावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो। आणि आपण ज्यावेळेस अन्नदान करतो तर अन्नदान करणाऱ्या सर्व भक्तांना माझी अशी नम्र विनंती आहे की ते जे अन्नदान आहे तर हे अन्नदान आपल्याला पायदळी तुडवलं जाणार नाही, त्याचा आदरपूर्वक सर्वांनी ग्रहण करावं ते अशी माझी एक विनंती आहे। आणि अन्नदान करणाऱ्याने एकाच वेळी अन्नदान करू नये। काही लोकांनी संध्याकाळी सुद्धा अन्नदान केलं तरी चालतं, कारण संध्याकाळची जी यात्रा आहे यामध्ये अनेक भाविक भक्त बाहेरगावावरून येतात। तसे सर्व महाराष्ट्रभरातून नव्हे काय परराज्यातून सुद्धा या चिखलीकरांना, या चिखलीकर जनतेसाठी हे भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। तर यांचा सन्मानपूर्वक आपण सर्वांनी आदर करायचा आहे। आणि मंदिरात आल्यानंतर मंदिराच्या वतीनं जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्या व्यवस्थेचा कोणी अनादर करू नका। बाहेरगावावरून आलेल्या सर्व जनतेला पहिले दर्शन घेऊ द्या, कारण दर्शनासाठी आपण चिखलीकर रोजच दर्शन या ठिकाणी घेतो, पण जे बाहेरगावावरून आलेले जनता असते तर त्यांना अशी इच्छा असते की माझं दर्शन इथं व्यवस्थितरित्या जर झालं तर ती आपल्याला मोठा मान देत असते की नाही बा, चिखलीची जनता ही तर बाहेरगावावरून आलेल्या लोकांचा आदर करते, असा एक संदेश सर्व जनतेपुढे आपल्या चिखलीकरांच्या वतीनं गेला पाहिजे। आणि यात्रेमध्ये जे लोक ही सेवा देतात, रात्रभर जागतात, आपल्या ह्या 18 तास चालणाऱ्या वाहन मिरवणुकीला जो मोठा प्रतिसाद देतात आणि त्यामध्ये जी सेवा करतात, तर या सेवेकरी लोकांचं मी या संस्थांच्या वतीनं सर्वांचे धन्यवाद मी मानतो। आणि त्यांनी ही अखंड सेवा जी आहे तर ती ही अशी सदैव चालू राहावी। यामध्ये मंदिराच्या वतीनं जो गाडीवर बसणाऱ्या सर्व लोकांना जो नारळाचा प्रसाद असतो तर ह्या नारळाच्या प्रसादाचा गोंधळ या ठिकाणी होऊ नये। आणि नारळ हे जी अशी वस्तू आहे की ही चिखलीकर आपल्याला ते नारळ भेटलं पाहिजे ही सर्वांची इच्छा असते, पण शेवटी त्याला काही मर्यादा या आपण ठेवल्या पाहिजे। आणि या सर्व संस्थांच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि या संस्थांच्या या कार्यक्रमाला उदंड असा प्रतिसाद आणि आपलं जे कर्तव्य आहे की मातेची जी सेवा, त्रिशूळधारी असेल, वगदी मिरवणूक असेल, या सर्व लोकांना, या सर्व लोकांच्या मी ज्या आकांक्षा आहेत त्या मनोकामना आहेत, या देवी माता ही पूर्ण करो अशी रेणुका मातेचरणी प्रार्थना करतो। पातळ मिरवणूक सर्व मंडळ कार्यकर्ते हे काढणारच आहे 100%, आमची त्यामध्ये कोणतीही अडचण नाही। पण संस्थांचा जो एक असा उपक्रम आहे किंवा ही जी देवीची प्रतिकृती केल्यानंतर ती मातीची जी प्रतिकृती आहे तर त्या मातीच्या प्रतिकृतीचा मिरवणुकीनंतर ती कुठे ठेवल्या जाती आणि त्याची पूजा अर्चा केली जाते का? तर माझी सर्वांना विनंती आहे की ती मातीची प्रतिकृती न काढता तुम्ही फोटो काढा। आणि शेवटी काय पावित्र्य हे जे जपलं पाहिजे आणि आपण जे पातळ मिरवणूक आहे यामध्ये निर्विघ्न पार पडणं, कारण दुसऱ्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी थोडा गोंधळ घालणं हा असे प्रकार होऊ नये याकरता सर्व मंडळ कार्यकर्त्यांनी त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि आपल्या मंडळाचं नाव खराब होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे। कारण पोलीस प्रशासन हे जे आहे तर हे आपल्या सेवेसाठीच असतं, पण त्यामध्ये आपण तेवढीच दक्षता बाळगली पाहिजे असं मला वाटतं। चिखलीकर आपल्या या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर पातळ मिरवणूक ही आपल्या चिखलीकरांच्या वतीनं निघत असते। तर माझा एक असा संदेश आहे सर्व पातळ मिरवणूक काढणाऱ्यांना
की आपण काय करतो की बाहेरगावावरून जे बँडवाले इतर जे मोठे मोठे जे बँडवाले आपण आणतो, तर माझं म्हणणं आहे की बा स्थानिक जे लोक आहेत, स्थानिक बँडवाले जे आहेत, तर यांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. कारण आपण चिखलीमध्ये राहतो आणि बाहेरगावच्या लोकांना इथं आणून त्या लोकांना काम देतो आणि स्थानिक लोकांची जी उपासमार होते त्यांना त्यांच्या हाताला सुद्धा काम भेटलं पाहिजे, अशी माझी तळमळीची इच्छा या ठिकाणी मी प्रकट करतो. आणि सर्व मंडळ कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं पातळ आणल्यानंतर आपल्या 2 प्रतिनिधींना फक्त या ठिकाणी मंदिरात पातळ देण्यासाठी पाठवायचं आहे. कारण ही स्थानिक लोक जे या ठिकाणी तासनतास रांगेमध्ये उभे राहतात आणि मग त्यांच्या दर्शनाची सोय ही कशी करायची, कारण ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. कारण ते सुद्धा 1 तास लाईनीमध्ये उभे राहिल्यानंतर आपण फक्त मध्ये जर गर्दीतून घुसले तर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे तर त्या तुमच्याविषयी खूप वाईट असतात की बा आम्ही या ठिकाणी 1 तास उभा असताना हे लोक मागून येऊन त्या ठिकाणी लाईन मध्ये घुसले. तर ही जी भावना आहे तर ही मंडळ कार्यकर्त्यांनी समजून घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे ही मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि थांबतो.